आता आपण आहे ना स्टॅटिक मधला एकदम हार्ड प्रॉब्लेम मध्ये जाण्यापेक्षा आपण मॉडेलला जाऊ. मॉडेल म्हणजे काय की आपल्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन काढायचे म्हणून असतं मॉडेल. हे मॉडेल अनालिसिस. ओके, तर मॉडेल अनालिसिस करण्यासाठी मी पहिलं परत रिपीट का घेतोय तो की आपल्याला त्याच्यातनं फक्त मॉडेलिंग करायची गरज नाही पडणार म्हणून घेतोय. मॉडेलिंग करण्याची गरज नाही तर असं घेतो. ओके, मॉडेल अनालिसिस करायचं आहे. मी मॉडेलवरती क्लिक करतो आणि इथे येतो इंजिनिअरिंग डाटा आणि जॉमेट्री. ओके, मी जॉमेट्रीवरती ज्यावेळेस आलो त्यावेळेस याची जॉमेट्री आणि याचा इंजिनिअरिंग डाटा डायरेक्टली इकडे ऍक्सेप्ट झालेला आहे. मी मॉडेलवरती डबल क्लिक करतो. परत तुमची वर्कबेंचची विंडो तयार होते इथे. मॉडेल अनालिसिस कशासाठी की तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी कशी असे 6 डिग्री ऑफ फ्रीडम असतो म्हणून 6 डायरेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारात 6 तुमच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन येतात कुठल्याही पार्टला. ओके, आता मॉडेल अनालिसिसमध्ये महत्त्वाचं फक्त हे एवढंच असतं की फिक्स सपोर्ट कुठे आहे तुमचा. फिक्स सपोर्ट मी एक सरफेस घेतला, अप्लाय केला आणि डायरेक्ट रन म्हणायचं याला. हे बघा सगळं क्वेश्चन मार्क गेले तिथे. सॉल्व म्हटलं, सॉल्व म्हटल्याच्या नंतर त्याने ॲटोमेशिंगला घेतलेलं आहे, मेशही केलेली त्याने सिम्पल मेशमध्ये कन्वर्ट करून एक रन घेतलेलं आहे. ओके, आता तुम्हाला सोल्युशन तर काहीच दिसत नाही इथे, बरोबर आहे, पण सोल्युशन तुम्हाला पाहिजे तर सोल्युशनवरती क्लिक करायचं. हे बघा, हे 1 2 3 4 5 6 डिग्री ऑफ फ्रीडममुळं 6 मॉडेल फ्रिक्वेन्सी आले. याला असं मी सिलेक्ट केलेलं आहे. कसं लेफ्ट क्लिक करून मी सिलेक्ट करतोय सगळ्यांना, राईट क्लिक करतो आणि क्रिएट मोड शेप रिझल्ट बोलतो. सगळे रिझल्ट इथं आले. परत सॉल्व म्हटलं. ओके, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. याच्यातली जी फर्स्ट आलेली असते ही त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी झाली 200 हर्ट्ज. ही या पार्टची नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन झालं आणि तेवढी जर का झाली तर याचं डिफॉर्मेशन किती होणार आहे 19.55. ओके, इथे पण तुम्हाला दिसतंय 200.23 त्याची ही झाली आणि त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे 19.55. ओके, म्हणजे ही तुमची फर्स्ट मोड ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी. इथपर्यंत जर का फ्रिक्वेन्सी जात जर का असेल तर हा पार्ट फेल्युअर होणार आहे. समजा, म्हणजे याचा अर्थ काय झाला सिम्पली, हा जर का पार्ट एखाद्या मशीन सिस्टीम मध्ये जर का लावला, एखादी मशीन आहे त्यामध्ये हा पार्ट फिक्स केलेला आहे, तर या पार्टला जर का तेवढी फ्रिक्वेन्सी जर का आली 200 हर्ट्ज पर्यंत, कशी येणार, जर का मशीनची वर्किंग फ्रिक्वेन्सी 0 to 400 हर्ट्ज जर का असेल तर 200 हर्ट्ज ज्यावेळेस येईल त्यावेळेस हा पार्ट फेल होऊन जाणार आहे. का फेल होणार आहे, कारण त्याचं डिफॉर्मेशन आहे 19.55 mm, म्हणजे 19 mm डिफॉर्मेशन म्हणजे 101% तो पार्ट फेल होतोय. पुढे जाण्याची गरजच नाहीये, म्हणजे 361 ला पण परत एकदा तो हे होणार आहे नाही का, परत एकदा तो नॅचरल फ्रिक्वेन्सी त्याच्यावर येणार आहे. परत 1071 ला पण येणार आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी, पण पहिली 200 ला जर का आली तर पुढे तो टिकणारच नाहीये. तर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन काढण्यासाठी फर्स्ट मोड ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो जो येतो तो त्याचा नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन झालं. ओके, आता यामध्ये तुम्हाला आपण जसं पाहिलं तसं सॉलिडमध्ये स्ट्रक्चरल स्टीलच्या ऐवजी आता याची किती आहे तर 200 आहे, तर आपण स्ट्रक्चरल स्टीलच्या ऐवजी दुसरं घेऊया मटेरियल, अल्युमिनियम आला घेऊ, सॉल्व करू. अल्युमिनियमची किती येते ते एकदा चेक करू आपण. 201 आली, म्हणजे चेंजेस होतात याच्यात अल्युमिनियम मध्ये आणि MS मध्ये वेगवेगळ्या येतील. ओके, याचा हा प्लेबॅक तुम्ही पाहू शकता. ओके, चालतंय. हा एक आहे ना, तुम्ही करून बघा. मी नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन मध्ये सिंपल दुसरा एक घेऊन बघतो, एक व्हील वगैरे आला, व्हील वगैरे काय भेटतंय का, मग तुम्हाला आणखीन त्याच्यातनं डिटेल्स समजून सांगता येतील. ओके.